हिंदू धर्म संरक्षक, स्वराज्य संस्थापक, सच्चरित श्री शिवराज. वेदांप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र. आम्ही पामाला आपले यथार्थ दर्शन काय घडवणार, म्हणूनच ही वेळी वाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभ्रमामि युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. आणि मग तसंच झालं. शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला. गडावरील देवी शिवाई म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवावं? शिवाजी. नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेते आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला.
नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, चिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकद चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठा गुरमीत. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपल्याला टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणाल रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. वाघिणीचा त्यो छावा आणि मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भाग सांगावा. अनाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या,